87% ठेवलं आणि 3% पर्यंत मर्यादा वार्षिक कर्ज उभारणी करता त्याच्यामध्ये ठेवायची असते स्थूल उत्पन्नाच्या, ती आम्ही 2.76 पर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे। अशा प्रकारे हा आमचा अर्थसंकल्प आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे। मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण आम्ही कृषी क्षेत्राला देखील आपल्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल, परंतु गेल्या वर्षीच्या निराशजनक कृषी क्षेत्राचा विकास दर होता 3.3%, यावेळेस मात्र 24-25 मध्ये तो 8.7% पर्यंत सुधारला आणि त्याचा एक चांगला फायदा राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या मध्ये त्या ठिकाणी झाला। या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरता आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता जे काही अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरंच काही बोललं जातं, त्याला आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, शेती उत्पन्न मूल्यवर्धित, नंतर सिंचन सुविधा, यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला, विदर्भाला, उत्तर महाराष्ट्राला अशा वेगवेगळ्या भागाला मदत करणाऱ्या जे मोठे मोठे प्रकल्प होते, त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे। विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जातं, त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वस्तू व सेवा कराला देखील राज्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये दरवर्षी 12 ते 14% त्या ठिकाणी वाढ होती। काही काही पेपरमध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत, परंतु तसं झालेलं नाहीये। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे साधारण फेब्रुवारी 25 आता गेल्या फेब्रुवारी पर्यंत आपण 16% आपलं जास्त आहे। तामिळनाडूचं 8%, यूपीचं 6.7%, गुजरातचं 9.1%, कर्नाटकचं 5.2%, हरियाणाचं 16.2 आहे आणि आपलं 16.3 आहे। अजून मार्च बाकी आहे। माणसाला त्याचा कुठला भार पडेल, ज्याची ऐपत आहे कर देण्याची, अशांच्याकडनंच तो काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्याचबरोबर यावेळेस आम्ही अजून एक योजना, ती अभय योजना आणलेली आहे। माझ्या आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी 3 अभय योजना आणलेल्या होत्या, जे आपल्या पूर्वी सेल टॅक्स होता वगैरे ते असताना। आता मात्र ते तसं न करता साधारण आपण फक्त महाराष्ट्र कर आणि शास्ती किंवा विलंब शुल्क हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे, म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित आणि राज्य सरकार